हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर मी माझ्या मुलीला स्कूलमध्ये नेऊन सोडलं आणि आता स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर मी आज भाजीमध्ये बनवत आहे मस्त अशी याची कांद्याची पात. तर कांद्याची पात कोणाकोणाला आवडते तर नक्की सांगा. तर चला सुरुवात. बघा माझ्या मुलीचे काय कारस्थान चालू आहे. काय करते? जेकानी बनाएगी. ह जेकानी. जे काली बनत आहे माझी मुलगी. कशी बनत आहे बघू. जे काली बनत आहे. जे काली सारखी ती मेहंदी लावत आहे हाताला. बघ पायावर बी. हो. तर हे इथं बघा हे सामान आणलंय. सकाळी भाजीपालावाला आलता तर हे गाजर घेतले आणि टमाटे घेतले, अद्रक घेतली. तर हे बघा हे तूप मी घरी बनवलंय. रात्री काढलं होतं आणि बनवलं बघा. तामकन वास येते तुपाचं. एवढं छान तूप बनते घरचं. मी रोजचं जे दूध आणत असते ना लेकरांना खायला, त्याच्यावरची साय थोडी थोडी काढून मी त्याचं तूप बनवते. कारण बाहेर विकत आणायला गेलं तर खूप महाग आहे. त्याच्यामुळे मग आपलं घरीच काहीतरी ट्राय करून बघायचं. तर बघा हे टमाटे घेतले, अद्रक घेतली, गाजर घेतले आणि हे कांद्याची पात घेतली. तर बघा याला मस्त अशी कांदे पण आहेत आणि पात पण आहे. तर दोन्ही पण होऊन जाते. कांदे पण खायला राहतात आणि पातसुद्धा भेटते. तर बघा ही कांद्याची पात. आता याची बनवणार आहे मी भाजी. कोणाकोणाला याची भाजी आवडते तर नक्की कमेंट करून सांगा. बघा मस्त अशी हिरवी लसलस कांद्याची पात आहे आणि मस्त अशी छान पण दिसते बघा. हे याला कांदे पण आहेत आणि ताजी ताजी मस्त हिरवी गार ताजी ताजी मस्त अशी छान लागते. आणि मी मुगाची डाळ टाकून बनवणार आहे छान. तर बघा कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. तर आता सुरुवात करते. बघा एवढं सामान आहे गॅस. तर आता मी कांद्याची पात याच्यामध्ये कट करून घेते. बघा इथं मी सगळी कांद्याची पात कट करून घेतली. बघा आता याची सगळी कट करून घेतली. कांद्याची पात कट करता करता माझे डोळे पण असे भरून आलेले. तर डोळ्याला सुद्धा पाणी आलं. कोणी म्हणाल की मी रडतच होती काय, कारण एवढी तिखट आहे कांद्याची पात, त्याच्यामुळे माझ्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं. तर आता बघा कांद्याची पात कट केली आणि आता बनवते. तर बघा मस्त अशी बारीक कांद्याची पात कट केली. किती छान दिसायला, किती छान दिसते. हिरवी गार गार मस्त लुसलुशीत आणि खूप छान वाटते अशी. जे कांदे ठोकर ठोकर मोठे मोठे कांदे होते ना ते बाजूला काढून ठेवले, कारण आपल्याला नंतर कोण्या भाजीसंग खायला छान वाटते आणि मस्त कवळे राहतात तर छान पण लागतात. मस्त गुळचट लागतात ते कांदे खायला. त्याच्यामुळं मग दुसऱ्या भाजीसंग पण आपल्याला खायला कामा येतात. त्याच्यामुळं मग फेकून दिल्यापेक्षा मी हे काढून ठेवले आणि जे जे बारीक होते ते त्याच्यामध्येच घेतले. त्याचे बघा शेणके काढून टाकले मुळ्या आणि जे मोठाले होते तेच फक्त काढून घेतले आणि त्याचे ते भाजीमध्येच त्याच्यात पाथमध्येच कापून घेतले. आता हे मोठे मोठे कांदे कशासंग पण आपल्याला मटणाच्या भाजीसंग असे खातात ना प्रत्येकजण. कोण कोण खाते नक्की सांगा बरं. भाजीसंग कोणाला कांदा खायला आवडते तर. मस्त लाल चुटून काय आपण सकाळी हे टमाटे घेतलेले आहे त्यातलंच एक टमाटा आपण कापून घेऊ. तर सगळ्यात जास्त मला हेच लाल वाटते तर हेच टमाटा आपण कापून घेऊ. मस्त मी असं बारीक बारीक टमाटर कापून घेतलं आणि थोडीशी मुगाची डाळ पण घेतली बिना सोलीची. तर मस्त एवढी मुगाची डाळ सुद्धा घेतली मी त्याच्यात टाकायला. आणि इकडं आपली कांद्याची पात वाट बघते तर माझी रेसिपी कधी तयार होत आहे. तर चला थांब थांब कांदेबाई तुला लवकरच तयार करते. तर आपण अशी कांद्याची पात चांगली अशी कचाकचा जरशी त्याला कचकचं धुवायचं, कारण बाहेरून कुठून येते आणि कुठून नाही आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे हिला छानपैकी असं कचकचं धुवून घ्यायचं. मी हिला छान असं कचकचं धुवून घेतलं. नंतर ही असं चाळणीमध्ये टाकून घेते. चाळणीमध्ये सगळं टाकलं की बघा याचं हिरवंगार कसं पाणी निघते. तुम्ही बघूनच राहा. छान असं थोडं असं कचकच धुतलं की त्या कांदीच्या पातामध्ये जे पोकळ राहते ना त्याच्यामधली पण थोडीशी घाण गी नसलं काही तर ते सर्व निघून जाते. तर बघा पाणी कसं निघलं, हिरवगार असं पातीचं पाणी निघलं. बघू शकता तुम्ही. मी छान अशी धुवून घेतली मस्त. बघा पाणी कसं निघलं याचं. छान अशी कचकच धुवून घ्यायची पातलं. मी छान धुवून घेतली. तर बघा इकडे धुवून घेतली. आता आपण चाळणीमध्ये टाकून घेतली. इकडे भाजीचं वस्तुऱ्याचं पाणी सुद्धा झरून जाते. बघू शकता तुम्ही. तर चला आता तयारी करूया पुढं.
गॅस केलाय चालू, त्यामध्ये टाकते तेल. तर तेल काही जास्त टाकायचं नाही बदा, कारण जास्त तेल खाल्लं की शरीरासाठी चांगलं नसते. त्याच्यासाठी मी थोडंच तेल टाकलं. याच्यामध्ये आता आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ. थोड्या छानपैकी लसूण असा लालसर भाजू देऊ. तरी बघा लसणाला आपला कलर आला छान. आता याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊ. टमाट्याला छान असं पाणी सुटू देऊ. तेलामध्ये छान असं टमाट्याला पाणी सुटलं ना की चव येते छान. तर बघा आपल्या टमाटर छान असं नरम झालं आणि पाणी सोडलं. याच्यात टाकू लाल मिरची पावडर, हळदी, थोडासा गरम मसाला. हळद थोडीशी जास्त टाकू, कसं जास्त हळद असली की त्याला चव पण छान येते आणि दिसायला पण कशी छान दिसते. आता याला आरतून परतून देऊ आणि याच्यामध्ये कांद्याची पात सोडून देऊ. याच्यामध्ये आता मस्त हिरवीगार आपली कांद्याची पात सोडून देऊ. तुम्ही कशा प्रकारे बनवत असता कांद्याची पात तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहत जा आणि लाईक आणि कमेंट करायचं विसरत जाऊ नका. आम्हाला पण गरिबाला सपोर्ट करत जा. तुमच्या सपोर्टामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर ते नक्की ट्राय करून बघत जा. तर आता आपण याला फिरून घेऊ, एक मिक्स करून घेऊ. आपण बघा याला छान असं वरचं खाली करून घेतलं आणि याच्यामध्ये मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकलं आणि परत याला मिक्स करून घेऊ. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता बघा याला छान असं हे केलं. शिजत आली की छान छोटी छोटी होते आणि कढईत बसते सुद्धा. बघा मी टाकली होती तेव्हाच थोडीशी झाली. याला थोडीशी वाफ लागली की लगेच ही खाली झाली. नाहीतर मग असं कढईमध्ये टाकली तर बसत सुद्धा नव्हती. आता बघा लगेच खाली झाली. आणि त्याच्यामध्ये आपण जी मुगाची डाळ काढली होती ती वरतून अशी टाकून घेऊ आणि याला आता छानपैकी असं शिजू देऊ. कारण आपली डाळ पण छान शिजली पाहिजेत. याच्यामध्ये पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे, कारण या पातलाच पाणी खूप राहते. यालाच पाणी खूप सुटतं. बघा आत्ताच टाकलं मी तर याला पाणी सुटलं आहे. कारण याला पाण्याची आवश्यकता नाही. पातामध्ये खूप पाण्याचं प्रमाण जास्त राहते, त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची काय आवश्यकता नाही. आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं नाही आहे, तसं शिजू द्यायचं. कारण झाकण जर ठेवलं आपण तर नंतर मग ही पात हे ना हिरवी राहत नाही, याचा कलर बदलते आणि मग ती वेगळीच दिसते. आपल्याला जर अशी हिरवीच पात पाहिजेत असेल शिजली तरी पण, तर मग आपल्याला झाकण ठेवायला चालणार नाही. तर मी याच्यावरती झाकण ठेवणार नाही, आता अशीच राहू देणार आहे. थोड्या वेळ शिजून घेते छानपैकी याला. तर चला छोटा गॅस करते आता मी आणि याला मस्त शिजू देते. आपल्या कांद्याच्या पाताने किती पाणी सोडलेलं आहे. आता या पातामध्येच आपली डाळ सुद्धा शिजून जाते आणि पात सुद्धा शिजते. तर बघा शिजून किती छोटी झालेली आहे, नाहीतर कढईमध्ये बसत सुद्धा नव्हते आणि पाणी सुद्धा सोडलेलं आहे. झाली तयार, हिरवीगार आहे ना शिजली तरी पण. तर या जेवायला मस्त गरम गरम कांद्याची आणि गरम गरम चपाती. तर या जेवायला. सकाळी मी भाजीपाला घेताना जे गांजरं घेतले होते मस्त असे लाल चुटुंग होते. मला वाटलं छान मस्त कवळे कवळे दिसायले, तर चला गांजराचा हलवाच करून घ्यावा एवढ्याचा. तर मी आता हे खिसून घेते. याचा गांजराचा हलवा सुद्धा बनवून टाकूनच घेऊ आता आपण. बनवायला काढले मी नवीन पातेलं. तर नवीन घेतलेलं आहे. चला म्हटलं याची बहुनी गोड यानं करूया, तर याच्यात बनवू आपण हलवा. नवीन वस्तूसाठी गोड पदार्थ त्याच्यात बनवलं की छान असं टिकते. तर बघा मी इथं हलवा गाजर खिसून घेतले आणि तूप घेतलं. तरी ते तूप टाकलं. तूप आपलं चांगलं कडक झाले. याच्यामध्ये दिलं खिसलेले गाजरं टाकून आणि खिसलेले गाजरं टाकलं. सगळं असं तुपाचा धुवा निघाला आणि मस्त असं त्याला रंग आला, कलर आला छानपैकी. तर बघा याच्यामध्ये हलवा टाकून घेतलं. नवीनच पातेलं आहे त्याच्यामुळं नवीनच काहीतरी गोड बनवावं म्हटलं. कसं माझं पातेलं टिकल पण थोडं जास्तच दिवस, नाही तर जास्त लगेच खराब होऊन जाईल. त्याच्यामुळं बघा याला छान असा तुपाचा कलर आला आणि तूप असं गावरान तूप आहे मस्त. मी घरीच बनवते. घरी बनवलेलं आपलं तूप असते ते छान आणि टेस्ट वेगळीच लागते. तर मी याच्यामध्ये साखर टाकून घेतली तुपामध्ये आणि हलव्यामध्ये. तर हे मिक्स करून घेते आणि थोड्या वेळाला शिजून देते. तर बघा हे सगळा साखर मिक्स केला. माझ्या मुलीला छान असं गोड लागते हलवा. काही पण असलं त्यांना गोड नक्की छान असं गोड लागते जास्तच.
त्याच्यामुळं मग मी जास्तच गोडाचं प्रमाण टाकते. याच्यामध्ये वरतून पण मी थोडासा तुपाचा काटा सोडला, कारण टेस्ट वेगळीच येते. बघा तर आपला साखर सगळा विरघळलेला आहे आणि आपला हलवा पण छान असा दिसायला बघा याच्यामध्ये छान झाला आहे तयार. तर या खायला कसा झाला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर बघा हलवा आपला छानपैकी तयार झालेला आहे. कोणाकोणाला गाजराचा हलवा आवडते, माझ्या मुलीला तर खूपच आवडते. बघा किती 4 गाजरं होते, तर 4 गाजराचा हलवा एवढा मोठा झाला आणि एवढा भारी झाला.